राजे सभापती पंचायत समिती सातारा. कालच्या एका फोनवर किंवा आमच्या सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य निखिल कदम असतील, निखिल यादव असेल, यांनी आम्ही ठरवलं की पत्रकार परिषद त्या त्या ह्याला निमंत्रणाला तुम्ही सर्वांनी मान दिला आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. परवा जी आमदार महेश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खेडविषयी अतिशय म्हणजे इतका असा शब्द त्यांनी वापरला की ते आम्हाला गावकऱ्यांना कुणाला ती पटला नाही. घाण हा शब्द वापरला, खेडे घाण असा शब्द वापरला. आणि त्यांनी म्हणले की 40 वर्ष आम्ही कुठलीही कामं केली नाही, सगळा भ्रष्टाचार केला. आम्ही भाऊसाहेब महाराज, शिवेंद्र बाबा आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते, यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आम्ही 2000 पासून या सभागात म्हणजे ग्रामपंचायत मिळेल 2 वेळा सरपंच झालो, 2 वेळा उपसरपंच झालो, 17ला सातारा पंचायत सभापती झालो. ते असताना आमचा हा आलेख हा नेहमी चढता राहिला. मी 4 वेळा निवडून आलो 4थ्या क्रमांकावर. म्हणजे आमचे जे शिंदे साहेब आमदार जे म्हणत आहेत की ह्यांनी 40 वर्षात नुसतं भ्रष्टाचार केला, चिखल होता, घाण होतं. आम्ही शेवटच्या बांधाच्या टोकापर्यंत डांबरीकरण असेल, पांढरसे डांबरीकरण केले. गावात पाण्याची सोयीसाठी 3.5 कोटी रुपयाची 5 कोटीची विकासनगरला भारत निर्माणची योजना केली. जयनगर, विजयनगर, कोयना सोसायटी इथं सुद्धा भारत निर्माणची आम्ही जवळजवळ 3-3.5 कोटीची योजना केली. ते आता पाणी इतकं मुबलक पाणी आहे. आणि पहिल्यांदा ह्याच्या आधी लोक स्थलांतर व्हायला लागली की बाबा इथं पाणी नाही, लोक बोरला पाणी लागत नाही, असा आमचा भाग होता. तरी आम्ही ती योजना आणली, रस्ते केले आणि अशा बरीच आम्ही कामं केली. आणि जे आमदार जे म्हणतात त्यांना की गुंडांचं गाव आहे तिथे, मग मेडिकल कॉलेजच्या भांगाराचं काय झालं? जे नदीची तुम्ही तीच लोक तुम्ही पाठीशी घालताय आणि आमचे गावात तुम्ही बदनाम करताय. खेड सारखं गाव जे आमचे अधिकारी येतात म्हणजे पंचायत समिती सीईओ असतील, कोण गटविकास अधिकारी असतील, ते म्हणतात की नुसतं आम्हाला भ्या दाखवलं जायचं खेड म्हणजे काय. पण तिथं आम्ही 20 वर्ष काम केलं. एकही ग्रामपंचायत असा ग्रामसेवक आपल्याला की म्हणला नाही की बाबा हे गाव तुम्ही असं चालू. आम्ही इतकं स्वच्छ आणि सुंदर गावची प्रतिमा करायचं आम्ही काम केलं. परंतु जे आता सरपंचांनी भ्रष्टाचार केला, इतका भ्रष्टाचार केला त्यांनी की त्याला हीच राहिलं नाही. हे सत्यवाले की आम्ही दारूचं दुकान आम्ही बंद करणार. दारूचं दुकान तर बंद केलंच नाही. आणि ते म्हणायचे सरपंचचा दूध विकतोय आणि आता सरपंच दारू विकतोय, म्हणजे त्यांनी दारूचं दुकान टाकलं. म्हणजे आमदार साहेबांना एवढं तुम्ही खेडचं घाण म्हणताय, तुम्ही सत्यवाला की दारू दुकान काढणार, हे करणार, हे पहिल्यापासून दारू आमच्या बी काळात नव्हती. आम्ही 2000 साली तुमचं सत्य दारू. परंतु आमच्यावर आम्ही जे काम केलं, आणि जर तसं असतंच की बाबा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला मग तुमचा तारुण पराभव का झाला? तुम्ही एवढं सुंदर गाव केलं म्हणताय 3.5 वर्षात, डांबरीकरण सिमेंटचे रस्ते केले, हे केले म्हणताय. तुम्ही एक काम केलं त्याला आम्ही अभिनंदन करतो तुमचं की खेडचा रस्ता केला तो 10 कोटीचा रस्ता. किती केलाय? 1.5 किलोमीटर रस्ता केला, 1.5 किलोमीटर, 10 कोटी रुपये दिवस. ते रस्त्याची अवस्था बघा. आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की खेड घाण आहे, खेड वाईट आहे, असे एक शब्द त्यांनी ज्या खेडच्या गाव जे त्यांनी सत्ता भोगली म्हणजे त्या गावाला असे शब्द वापरणे आमच्या ग्रामस्थांना अजिबात पटलेलं नाही. आणि आम्हाला भाऊसाहेब महाराज, बाबा राजे यांचा पहिल्यापासून आमच्या वेळेला झालं की असं मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य उपोषणाला बसले त्यावेळी, पण आमच्यामुळे 7 दिवस बसले, काही निघालेलं नाही. त्यावेळेला मस्त त्याने आरोप केले, हे केलं ते केलं, सगळं तथ्य सगळं त्यांना दावलं की आम्ही केलं, ही वस्तुस्थिती सगळी दावली. त्यांना काही न करता उपोषण सोडावं लागलं. म्हणजे एवढं काम करून जर असं आमदार म्हणत असतील तरी दुर्दैव आहे. आणि ते म्हणतात पुरस्कार आम्हाला, आता पुरस्काराचे फोटो दाखवतो तुम्हाला, माझे फोटो आहे. त्यावेळेला 12 साली निर्मल ग्राममधून आमच्या सुजित पवार यांच्या मंडळी शोभा पवार सरपंच होत्या, त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळालाय राज्यपालांच्या हस्ते. आणि म्हणतात खेड घाण केलं, फक्त एक रस्ता केला म्हणजे
खेड स्वच्छ होत नसतंय, तुम्ही अजून सुद्धा बघा आमचे किती बोर्ड आहेत कामाचे आणि त्यांची किती आहेत हे बी तुम्ही तपासून बघा. आणि आम्ही केलेली कामं आणि त्यांनी आता केलेली कामं ही बी कामं तुम्ही बघा. आमचं एकच म्हणणं आहे की विकास हा शेवटी आपापल्या परीने प्रत्येक जणांना म्हणजे आमदार म्हणतात मी हे केलं काय तुमचं कामच होतं, लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही विकास केलाच पाहिजे. परंतु तुम्ही विकास केला असताना दुसऱ्यावर किंवा गावाला तुम्ही गालबोट लागल असं काही जे शब्द वापरले त्याबद्दल आमचा त्यांचा तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतो. ते म्हणतात की याच्यापूर्वी खेळ घाण होता. संजीव तुम्ही पण त्या दृष्टीने निषेध आहे की त्यावेळेला राज्यात प्रथम क्रमांक खेळला मिळाला होता, निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता राज्यपालांच्या हस्ते. एवढं असेल तर तो पुरस्कार कसा मिळाला? मग तुम्ही गाड्या खेळ म्हणतात तर ते चुकीचं आहे. आणि ते म्हणते गुंडगिरी वगैरे. तर खरी परिस्थिती की सगळ्यात मोठी भंगार चोरी ही मेडिकल कॉलेजच्या इमारती पाडताना झाली. आणि त्या इमारती पाडताना त्यांनी ही टेंडर ज्यांच्याकडे होते ते ह्यांचेच बगल बच्चे होते आणि तेच लोकांना ह्यांच्याबरोबर फिरतात आणि तेच सगळ्यात मोठे गुंड आहेत. राहिला विषय की जनता माझ्या पाठीशी आहे, तर लोकांनी आता दाखवून दिले जनता कोणाच्या पाठीशी आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनला. तरी पण आमचा त्यांच्यावर आक्षेप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांना की आमदार साहेब तुम्ही ठीक आहे, तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु जे ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार चाललाय किंवा ग्रामपंचायतीला जे विस्कळीतपणा आलाय त्याला तुम्ही पाठीशी घालू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी व माझे सहकारी आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना, सभागृहात असताना आम्ही डे फर्स्ट पासून पहिल्या दिवसापासून सभागृह चालवताना आम्ही कधी विचार केला नाही की हा माझा सदस्य तो माझा सदस्य. आम्ही नेहमी प्रामाणिकपणे लोकांच्या हिताचे आणि लोकांना जे योग्य वाटेल तेच काम करत आलेलो आहे. आणि इथून पुढून इथं बसतोय मी तुम्हाला सर्वांच्या वतीने एकच सांगणं आहे की आपण आता काम करताना सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्यांना एकच इशारा मी देतो की खेड ग्रामपंचायत ही पारदर्शक व चांगल्याच पद्धतीने काम करायची. भले आम्हाला त्या सर्व गोष्टींसाठी किती जरी त्रास झाला काय झाला तर ते आम्ही सोसायला तयार आहे. पण खेड हे गाव एकदम चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि इथली लोक सुद्धा चांगले, तर त्यांच्या हिताचीच काम आम्ही ग्रामसेवक आणि सरपंचांमार्फत करून घेणार आहे एवढा एकच इशारा देतो. आणि जर कोण चुकीचं वागत असेल तर त्याची कधीही तमा बाळगणार नाही आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांची सुद्धा आम्ही कधी तमा बाळगणार नाही. लोकांच्या हिताचीच कामं झाली पाहिजे. भ्रष्टाचार असेल किंवा कोणाला त्रास देण्याचा जाणीवपूर्वक त्रास असेल तर असं कधीही खपवून घेतलं जाणार नाही. आणि खेडमधील जनता सुज्ञ आहे. खेडमधील जनतेला प्रत्येक गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन काम करत असतात, एवढंच माझं मी सांगतो. आणि खेडमध्ये इथून पुढे विकास करताना जे काही बाकीच्या शहरीकरण वाढतंय तिथे किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर खेड आज उद्या सातारा मधील जे काही अर्थकारण चाललंय तर ते खेडच्या अवतीभोवती चालू आहे. तर त्या अर्थकारणाला जेवढा विकास करण्याची गरज आहे ते आमचे जे काही मार्गदर्शनाखाली जे नेते मंडळी आहेत, मार्गदर्शन ज्यांचं आम्हाला मिळतंय नेत्यांचं, त्या सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाच्या त्याने आम्ही खेडचा सर्वांगीण विकास हा चांगल्या पद्धतीने करू. आणि उद्या येणारे खेड हे 100% ग्रामपंचायत जरी असली खेड तरी उद्या भविष्यात खेड हे आपल्या सातारच्या इतिहासात 100% नोंद होईल की खेड गावाने स्वतःचा विकास करून घेतलेला आहे व तिथल्या लोकांनी. एवढं बोलतो.
खरं सांगायचं झालं तर कोरेगावच्या आमदार साहेबांनी परवा पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेबांनी सांगितले की दबावाचं राजकारण करून हा निकाल दिलेला आहे. खरं सांगायचं झालं तर आमदार महेश शिंदे साहेबांच्यामुळेच हा निकाल द्यायला खरं आयुक्त साहेबांना 4 महिन्याचा कालावधी लागला. ज्यावेळेस सर्व पुराव्यानिशी तक्रारदारांनी आयुक्त साहेबांच्याकडे जी तक्रार दिली त्याच्यामध्ये एवढे सर्व पुरावे होते की आयुक्त साहेबांनी सुद्धा त्याचा विचार केला की बाबा खेडमध्ये जी जनता आहे ती सर्वसामान्य जनता आहे. त्या जनतेनं काम गाळून कष्ट करून जो टॅक्स भरला टॅक्सचा यांनी चुकीच्या पद्धतीनं अवलंब करून स्वतःची घरं भरली आणि त्यातून जी काही बोगस पद्धतीने कामं झाली त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा नैतिकची जबाबदारी स्वीकारून तो आयुक्तांनी अपात्र करण्याचा निर्णय खरं त्यांनी दिलेला आहे. आता आपण राज्यात आणि केंद्रात कोण दडपशाहीचं राजकारण करते हे खेडच्या जनतेला सुद्धा माहिती आणि पत्रकार बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे. दुसरी गोष्ट त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की सरपंच हा बिल काढत नसतो किंवा सरपंचचा कुठल्याही विकास कामाशी संबंध नसतो चेक काढणे वगैरे यासाठी. संबंधित जे शाखा अभियंता आहेत त्यांनी सुद्धा त्यांना परवा एक चौकशी करायला सांगितली 10 कामांची. त्या 10 कामामधली 4 कामं मी MD रेकॉर्डिंग मध्ये घेतलेली नाही किंवा त्याच्यावर सही माझी नाहीये असं त्यांनी स्वतः पत्र संबंधित आपल्या सरकारचे गट विकास अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहे. म्हणजे आमदार साहेब तुम्ही संबंधित ग्रामपंचायत 2022 साली ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही तिथं प्रामुख्यानं स्वतःहून जातील लक्ष घालायची गरज होती परंतु तुम्ही ती घातली नव्हती. हा तुमची स्वतःची ही चूक आहे. त्यामुळे परत ते पत्रकार परिषदेत म्हणतात की विरोधकांनी स्टेज सांगावं त्या स्टेजवर मी यायला तयार आहे. तर आमदार साहेब माझं तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या ह्याच्यातून तुम्हाला एक माझा संदेश आहे की तुम्ही आम्हाला सांगा स्टेजचा खर्च आम्ही करतो त्या स्टेजवर तुम्ही आपल्या गावातील प्रत्येक भागातील आपण 10 माणसं बोलवू. आम्ही आमच्याकडे जे काही पुरावे आहेत तुम्ही भ्रष्टाचार केला त्या बाबतीमध्ये ते आम्ही आणतो. तुम्ही सरपंच असतील ग्रामविकास अधिकारी असतील तुम्ही ते घेऊन या. त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर आमदार साहेब स्वतः नैतिकतेची जबाबदारी घेऊन स्वतः राजीनामा देणार का आणि सरपंचाचा सुद्धा ते राजीनामा घेणार का अशी आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेत मागणी करतो. महेश शिंदे भ्रष्ट आमदार आहेत असं डायरेक्ट म्हणणं आहे का तुमचं? आमचं त्यांच्यावर खरं झालं तर आम्हाला महेश शिंदेच्या कामकाजा बाबतीमध्ये काय बोलायचं नाहीये परंतु महेश शिंदेचे पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की मी खेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रिटीकरण केलं. खेडचा रस्ता पाहता खेडचे अंतर्गत रोड पाहता वनवासवाडीमध्ये तुम्ही ज्योतिबा मंदिरापासून आजपर्यंत कॉन्क्रिटीकरणाचा रोड पाहता तसं बघायला गेलं तर वनवासवाडीचा रोड 15 ते 20 लाख रुपयामध्ये व्हायला पाहिजे होता. त्याची आज तुम्ही किंमत 50 लाख रुपयावर एस्टिमेट नेऊन ठेवलं. त्या रस्त्याची आत्ताची अवस्था पाहता वरचं संपूर्ण सिमेंट निघून गेलेलं आहे. तुम्ही आता बोलताना एक विषय म्हटला की त्यांनी सांगितलं होतं की सरपंचाचा दुधाचा व्यवसाय आहे किंवा दुधाचा धंदा आहे पण तो बंद करून त्यांनी आता दारूचा धंदा चालू केला आहे. मग तुम्ही डायरेक्ट आरोप करता त्यांच्यावर त्यांचे दारूचे धंदे हा एक प्रश्न. आणि दुसरा स्वतः आमदार साहेबांनी ते उद्घाटन केले. देशी दारूचं दुकान हॉटेलचं इथं महिंद्रा शेजारीच त्यांनी टाकलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या म्हणजे सरपंचांच्या सासूचं आणि सुनेचं नाव दिले कमल शिवकमल. ते म्हणणार की परत हे काय पण ते उद्घाटन आम्ही आधी हॉटेल त्यांनी काढलं आणि परत तिथं परमिट होणार. आणि अपात्रतेची कारवाई जी झालेली आहे ज्यामध्ये 16,27,000 जो अपात्र म्हणजे अपराध सांगितलेले आहे त्याच्यामध्ये फक्त सरपंच सहभाग आहेत का इतर जे काही आहेत लोक त्या कार्यकारिणीमध्ये ते सरपंच उपसरपंच आणि बॉडी त्यात येणारच ना ऑटोमॅटिक येणार का तर त्यांनी त्याला हे दिलेलं असते अनुमोदन पार्टी केलेलंच नाही ज्यांनी दाखल केलेलं आहे त्यावेळी आयुक्तांकडे त्यांनी फक्त सरपंच यांच्यावर हे केलेले केलेलं नाही बॉडी नाही सरपंच ज्या सहभाग माझा प्रश्न तोच आहे की फक्त सरपंच एकटे सहभागी आहेत का या घोटाळ्यामध्ये बाकी बोलत नाही. सरपंच सही हा विषय वेगळा झाला सही त्याची असेल हा विषय वेगळा पण एकत्रित जो काय भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये फक्त त्यांनी अटेंडन्स केले का असे भ्रष्टाचार वेगवेगळे आहेत ज्याच्यामध्ये इतर सभासद चांगले नाही सभासद बाकीचे कोण सांगते हे सगळं केलं नाही. म्हणजे सरपंच जे काय करताना इतर सदस्य डोळे दाखवून होते का? आता त्या आम्ही सभागृहात तुम्ही काय विरोध केला नाही का? विरोध केला तर मी आलो ना पुढं. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सभागृहात आम्ही ठोस भूमिका घेतली म्हणून आज सत्ता त्यांची असताना सुद्धा एवढ्या विरोधात निकाल गेलेले आहेत. आम्ही पूर्णपणे प्रोसिडिंग बुक रोजच्या रोज जे काय असेल मंथली जे काय असेल ते डेली वाचून त्याच्यात हिशोबातलं जे काय असेल त्याच्यावर प्रत्येक वेळेस आम्ही वेळोवेळी आवाज उठवलाय.
म्हणून आज आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. आणि अशा पद्धतीने सांगायचं म्हणजे सांगायचं एकच मुद्दा की आम्ही काम करताना कधीही आम्ही कुणाची गाया करणार नाही. लोकांचं काम आहे, लोकांचं जनहिताचंच काम करायचं. मध्ये आधी दुसरं हे जे चाललेलं आहे ना, हे चाललेलं असताना सत्ता असताना थोडंफार त्यांच्या बाजूने चालतं म्हणून ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यांना आपण वेळोवेळी जो कोण आपला ग्रामसेवक असेल का मग ग्रामविकास अधिकारी असेल त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलेलं होतं की तुम्ही खर्च करताना व्यवस्थित खर्च करा. त्यांनी तसा खर्च केला नाही, त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक दोन्हीही निलंबित आता झालेले. तुम्ही त्या मासिक सभेत विरोध केला त्याचा काय ठराव आहे का? काय झालं? ठराव आहे का? मासिक सभेमध्ये काय झालंय? विरोध केला ते ही जी काम आहे, हे जे आत्ताची काम बघू आहे शकता त्या तिने तो बोर्ड लावलाय 10 कामात कोटीचा. प्रोसिडिंग मध्ये नमूद केलं असेल ना की या सदस्याने शशिकांत शिंदेच्या सदस्यानं विरोध केलेला आहे. तुम्ही सरपंच ठीक आहे, तेच होते. ठराव आहेत. आता काय काय कामांचे ठरावच नाहीये तेच निघेल. काय काय कामांमध्ये त्यांची एमबी नाहीये, काय काय कामांमध्ये त्यांचे सहाय्य नाहीये, काय काय मासिक कामांमध्ये सभा दर महिन्याला होती ना. हो, हो. मग त्या सभेमध्ये तुम्ही विरोध केला होता का? विरोध केला. मग त्याचं नमूद आहे का? नमूद आहे की ते. मग ते दाखवा ना. ठरावाची काय आहे का? देतो की तुम्हाला. ठरावाची प्रत काय आहे का? हा? ठरावाची प्रत आहे. ज्या गोष्टींचे ठराव झालेले आहेत त्या सगळ्या कागदांची जी काय ह्याच्यात अपूर्तता आहे ते सगळे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे तुमच्याजवळ दिले जातात पूर्ण. दुसरं एक आमदार म्हणाले की जी कामं आम्ही केले ती तिथं जाऊन बघू शकता. ते आहेत का काम? काय असतं, शासन दरबारी कागद बोलतो. कागदावर जर तुमचं काम झालेलं असेल आणि तिथं जर झालेलं नसेल तर त्यांनी फोटो असतील, त्याचे एमबी रेकॉर्ड असेल किंवा त्याचं स्थळ पाणीचा दर तो नकाशा असेल, ही सगळी जर 16 जे मुद्दे आहेत ते जर असले तर तिथं काम झालंय ना शासन दरबारी. तुम्ही जर तोंडी जर आपण म्हणत असलो की हे काम झाले, उद्या मी म्हणून हा रस्ता झालेला आहे, हा रस्ता कसा झालाय ती 16 जी काही मुद्दे आहेत ती शासन निर्णयानुसार तसे ते सगळे पाहिजेत ना. शासन दरबारी तुम्ही 1 रुपया खाल्ला काय 100 रुपये खाल्ले काय, 100 रुपये खाल्लेच धरले जातात ना. जर कामं असती किंवा हे असतं तर कारवाई झालीच नसती. कारवाई झाली नसती ना. शासन शेवटी आता कारवाई काय आम्ही मागे केली का? आता जी तुम्ही प्रेस तिथंच कामाच्या ठिकाणी घेतली असती ना, आम्हाला पण कळलं असतं की बाबा हे काम ते आमदार साहेबांनी नाही केलं. काय केले माहितीये का? काय काय ठिकाणी त्यांनी एका की कामावर कॉलनीच्या निलंबित लोकांनी वैयक्तिक केलेली जी कामं असतात. आता काय असतं, एखाद्या कॉलनीत काम ग्रामपंचायत टाळाटाळ करते करायला उशीर होतो. लोक काय करतात, एक 10-12 लोक असतात, पैसे काढतात आणि तेवढं काम करतात गटरचं. अशा कामावर सुद्धा बिलं काढलेली आहेत. आणि वनवासवाडीमध्ये साई कृपा कॉलनी म्हणून आहे, त्याच्यामध्ये एका कामावर 3 वेळा बिल काढलेले. संबंधित ठिकाणी आता कामच नाही, म्हणजे आमदार साहेबांच्या फंडात एकदा काढलेले, 15 वित्त आयोगातून 2दा काढलेले. आणि ते आम्ही बोलत नाहीये, मेरी पंचायत ऍप आहे शासनाचं, त्याच्यावरच त्यांनी त्याचे फोटो अपलोड केलेले. तुम्ही सुद्धा ते मेरी पंचायत ऍप ओपन करून संबंधित ठिकाणी आपण स्थळपाणी करू आणि तिथं जो फोटो अपलोड केलेला आहे तो कुठल्या रस्त्याचा केलेला आहे हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवू शकतो. आणि एक त्यांनी केलं 1 कोटी रुपये 15% म्हणून जो खर्च 15 केला जातो तो अजून केला नाही. मार्च महिना होऊन गेला. जर तो केला नाही तर बॉडी बरखास्त होती. आता तो आम्ही दाखल करतोय का तर 1 कोटी निधी मागास वर्गीसाठी निधी तो पहिला खर्च करायचा असतो. त्यांच्या हेवे देव्यामुळं टेंडर ह्याला त्याला माझ्याला त्याला त्या लफड्यात ते अडकून पडलेलं आहे आणि अजून त्याचं 1 कोटी रुपये खर्च करायचे. साहेब, खेड ग्रामपंचायत खेड गावाच्या जुन्या महसुली हद्दीमध्ये आता कमीत कमी 1900 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. तुम्हाला ऐकताना हा आकडा वाटेल की चुकीचा आहे काय, पण हा खरा आकडा आहे. 1900 कोटी रुपये फक्त केंद्र राज्य सरकारची चालू आहेत कामं. आणि त्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर प्रायव्हेट सेक्टर एवढं चालू आहे, एवढं वाढतं शहरीकरण आहे की कमीत कमी 2 ते 3 हजार फ्लॅटची नुसती कामं तिथं चालू आहेत खेडमध्ये. बाकीच्या तर गोष्टी द्या सोडून, तरी ग्रामपंचायतीवर एवढा ताण असताना कर्मचारी असतील किंवा बाकीचे जे पण हे असतील त्यांच्याकडून आम्ही चांगल्या पद्धतीनेच काम करून घेतो सदस्य म्हणून. का अजितराव?